हॅलो एव्हरीवन. तर आज तुम्ही म्हणत असाल की मी कुठे गायब झाली. हो, म्हटलं सफ़रच इतकं सुंदर आहे, मंजिल से खूबसूरत सफ़र होता है, इसलिए सफ़र का मजा लीजिए. कोणीतरी महान व्यक्ती असं म्हणून गेले. सो म्हटलं की मला दरवेळेस दर व्लॉगमध्ये बघतात. सो आज सफ़र जो आहे, सफ़रचा आनंद घेत घेता, मंजिलची वाट बघता बघता सफ़रचा आनंद घेऊ आणि तितक्यात मंजिलही. सो मी पोचली फायनली उज्जैन जंक्शनला पोचली आणि लिटरली माझी ट्रेन 8 तास लेट झाली. तुम्ही बिलीव करू शकता माझ्यावर की 8 तास ट्रेन आणि लेट होते. हो, माझी ट्रेन लेट झाली होती. वाला घुमाता है और जो सिटी अंदर है महाकालेश्वर के पीछे वॉकिंग डिस्टेंस पे बड़ा गणेश नरसिंह माता विक्रम नदी रामघाट राम मंदिर. रिक्षावाला अंकलला मी विचारलं होते कोणती मंदिर कुठे आहेत. सो ते मला गाईड करत होते की हे मंदिर इथे आहे, हे मंदिर इथे. तशी मी रेडी झाली आणि आता आम्ही निघालोय मंदिरात. सो मंदिरात जाऊन भेटूया. फुल आउटफिट. सो आत्ता आमचा जे हॉटेल घेतलं आहे त्याच्यापासून मंदिर अगदी 200 ते 250 मीटरच्या दुरीवरती आहे. सो तिकडे जाण्यासाठी प्रयत्न चालू आहे. म्हटलं थोडंसं मार्केट पण एक्सप्लोर करावं आणि मंदिर पण बघणं. उज्जैन की गलियों में आपका सहर्ष स्वागत है. सो म्हटलं मंदिरात जायचं आहे, त्यासाठी प्रसाद, फूल, फळ सगळं काही घ्यावं. आणि ते घेता घेता बघतोय की लाईन, एवढी मोठी लाईन म्हणण्यापेक्षा गर्दी, प्रचंड गर्दी होती. सो कन्फ्यूज होऊन गेली होती मी, जाऊ कुठनं आणि काय करू. सो महाकालसाठी मस्त शॉल आणि कमळाची फुले घेऊन त्यांच्या दर्शनासाठी जायला निघाले. आणि कॉरिडॉरचा लाईट शो वगैरे तर इतका सुंदर होता, बट तो काही अटेंड करता आला नाही बिकॉज खूप धावपळ होत होती. आणि महादरवाजा जो मृत्युंजय दरवाजा आहे तिथे येऊन पोचलं. बघतोय तर काय पूर्ण मंदिर खाली होतं, बट पुढे लाईन भरपूर होती आणि इतकं पटपट पळत चाललो होतो सगळ्या गर्दीमधनं पास करत. असं होतं की कधी भोलेला भेटता येईल, महाकालला भेटायला जाता येईल. मंदिरामध्ये गेल्यानंतर मी खूप जास्त इमोशनल होते अँड माझे जे आसू आहे ते थांबतच नाही. मला एक वेगळीच एनर्जी आय थिंक फील होते आणि मी कंटिन्यू महाकालचा जप करत होते. आणि बघता बघता ते रस्ता जात होता, आम्ही मंदिरात पोहोचत होतो. स्क्रीन बघून असं होत होतं, मुखदर्शन द्यावे आता तू सकल जगाचा दाता. आणि ही जी सवारी आहे हे नंदी महाराज आहे. दर सोमवारी महाकालची पालखी निघते तिथे. या सवारीमध्ये महाकाल बसून जाता. अँड हे मंदिर आहे ते माता सतीचं मंदिर आहे. सो तेही तिथे आहे उज्जैनच्याच मंदिराच्या, महाकाल मंदिराच्या मागच्या साईडला. मातेला चाललोय मी. तुम्हाला तिचं महत्त्व, तिचे जी काही हिस्ट्री वगैरे आहे हरसिद्धी मातेची, मी तुम्हाला ती थोड्याच वेळात सांगतेच आहे. सो हरसिद्धी मातेला जाऊन मग मी तुम्हाला हिस्ट्री सांगते आणि तोपर्यंत आपण मार्केट पण फिरूया उज्जैनचं. स्ट्रीट शॉपिंग. हरसिद्धी माता मंदिर हे 51 शक्तिपीठांमधलं एक मंदिर आहे जिथे माता सतीचा हाताचा कोपरा पडलेला आहे. सो बेसिकली इथे मागितलेली संपूर्ण इच्छा पूर्ण होतात. ही माता सतीचं रूप आहे असं मानलं जातं. मंदिरात खूप पॉझिटिव्हिटी आहे. इथे 2 दीपस्तंभ आहेत, ते प्रज्वलित केले जातात रोज. आरती वगैरे होती मातेची आणि खूप सुंदर प्रसन्न रूप आहे मातेचं. खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर. त्यानंतर आम्ही श्री चिंतामणी मंदिरात गेलो, जिथे चिंता हरतात, जिथे चिंतेचा नाश होतो, आपल्याला मनाला शांती सुकून भेटतो. हे असं श्री चिंतामणी गणपती मंदिर. मंदिराच्या इथे अखंड ज्योतही जळते, जी मंदिराच्या खाली म्हणजे आपण बोलतो एक जमिनीमध्ये आहे, तिथे अखंड ज्योत जळते. आणि संध्याकाळी असं काहीसं डिनर केलं आम्ही. सो पूर्ण अशी बेसिकली एक थाळी घेतली. ओके होती, नॉट गुड नॉट बेटर, ठीक होती, म्हणजे ठीकच होती. काय बोलू त्याबद्दल, मला सुचतच नाही बिकॉज तिच्यामध्ये मीठच नव्हतं आणि बेसिकली मला नव्हती आवडली. बट जेवण आहे त्याला नावं नाही ठेवतो. सो ठीक होती.
गाईज बेस्ट पार्ट ऑफ अ फूड ही घंटावाल्याची रबडी अमेझिंग काय बोलू यार तिच्याबद्दल. बेस्ट होती खरंच. उज्जैनला गेल्यानंतर रबडी नक्की ट्राय करा. बेस्ट रबडी असते, खूप सुंदर लागते. मला खरंच खूप आवडली. मी 3 दिवस होते, 3ही दिवस रबडी खाल्ली आहे. अजिबात न स्किप काही करता. अँड बोलली होती बॅक टू शॉपिंग, बोलली होती शॉपिंगला जाणार. सो गेली अँड शॉपिंग केली मी तिथे. तर आत्ता सगळं काही जे महाकाल मंदिर, सिद्धी माता मंदिर वगैरे, बडा गणेश वगैरे ते काही करून आलेलो आहे. आत्ता मस्त रूमवरती आलो, जेवण वगैरे झाले. आता झोपणार आहे आणि उद्या सकाळी अगेन स्टार्ट करणार आहे. सो स्टे कनेक्टेड, ब्लॉग कंटिन्यू करा. बाय, गुड नाईट एव्हरीवन.